श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपल्या अन्न ब्रह्म या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, आपल्या चॅनलला बरेच दिवस व्हिडिओ येत नव्हते, तर त्याबद्दल मी तुमची माफी मागते. आणि आता आपल्या यूट्यूब चॅनलला परत व्हिडिओ येणार आहेत आणि ते देखील माहितीपूर्ण व्हिडिओ येणार आहेत. थंबनेलवरून तुम्हाला समजलेलंच असेल की आजचा आपला विषय आहे ग्रॅटिट्यूड. तर ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता, धन्यवाद, थँक्यू. आपण कधी कुणाला थँक्यू म्हणतो का मैत्रिणींनो? तर त्याचं उत्तर असेल नाही. पण मैत्रिणींनो, हे लक्षात ठेवा, थँक्यू बोलण्याचे खूप काही फायदे आहेत. ते आज मी तुम्हाला सांगणार आहेत. आपले लक्ष नेहमी कुठे जाते? जे आपल्याकडे आहे त्याकडे न जाता जे आपल्याकडे नाहीये त्याकडे जाते. म्हणजे आपण एखादा जर कोरा कागद घेतला आणि त्यावर एखादा डॉट काढला तर आपलं लक्ष कुठे जाणार आहे? एवढा मोठा कोरा कागद आहे त्याकडे न जाता जो काही आपण काळा डॉट काढलेला आहे त्याकडे जाणार आहे. याचाच अर्थ असा आहे की देवाने आपल्याला जे काही अबंडन्स दिलेलं आहे त्याकडे आपलं लक्ष न जाता आपलं लक्ष कुठे जातं? माझ्याकडे जे नाही आहे त्याकडे जातं. तर मैत्रिणींनो, मनुष्य प्राण्याचा हा मुळात स्वभावच आहे की जे आपल्याकडे नाही आहे त्याकडे आपण फोकस करतो. परंतु मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे, जे आपल्याकडे आहे त्याकडे तुम्ही फोकस करा आणि त्याला तुम्ही थँक्यू म्हणायला सुरुवात करा. आपल्याला जर युनिवर्सकडून अबंडन्स म्हणजे भरपूर प्रमाणात काहीतरी हवं असेल तर आपण थँक्यू म्हणायला सुरुवात करावी, ही मी सर्वांना तुम्हाला विनंती करत आहे. आपण एक ग्रॅटिट्यूड डायरी तयार करायची आहे आणि त्यामध्ये मैत्रिणींनो, सर्वांनी रोज 10 ग्रॅटिट्यूड लिहायचे आहेत. म्हणजे थँक्यू हे लिहायचं आहे. आपण सर्वात प्रथम आपण आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला त्यासाठी त्यांना थँक्यू म्हणायचे आहे आणि लिहायचे आहे. ज्यावेळेस आपण आईवडिलांना भेटतो त्यावेळेस त्यांना थँक्यू म्हणावे आणि डायरीमध्ये रोजच्या रोज त्यांचे आभार मानायचे. तर आपण आईवडिलांना थँक्यू बोलणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्या वेळेस आपण सकाळी झोपेतून उठतो त्यावेळेस आपण सर्वात प्रथम देवाला थँक्यू बोलायचे आहे. देवाचे धन्यवाद मानायचे. कारण की कित्येक लोक झोपेत देवाघरी गेलेले आहेत. त्यामुळे आपण देवाचे धन्यवाद का मानायचे? कारण की देवाने आपल्याला हा दिवस दाखवलेला आहे, आजची सकाळ दाखवलेली आहे. त्यामुळे देवाचे धन्यवाद मानायचे. त्यानंतर आपण आपल्या श्वासाचे धन्यवाद मानायचे. त्यानंतर आपल्या पूर्ण बॉडी पार्टचे, शरीराचे धन्यवाद मानायचे. कारण की आपण दिवसभर जे काही कार्य करतो ते आपल्या शरीरामुळे म्हणजेच आपल्या सुदृढ शरीरामुळेच करतो. त्यामुळे आपल्या शरीराला आपण थँक्यू म्हणण्याची गरज आहे. त्यानंतर आपण ज्या बेडवर झोपतो त्या बेडला देखील थँक्यू म्हणायचे आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला वाटेल की सुनीता तू काहीतरीच सांगते, पण नाही मैत्रिणींनो, तुम्ही हे सर्व करणं गरजेचं आहे. कारण की आपण मस्तपैकी बेडवर झोपतो, पण काही लोकांना ते देखील नशिबात नसते. त्यामुळे आपल्याला जे आहे त्यासाठी आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं अगदी गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या रूममधल्या ज्या ज्या काही वस्तू आहेत त्यांना तुम्ही थँक्यू म्हणावे. आपल्या रूमला थँक्यू म्हणावे, आपल्या घराला थँक्यू म्हणावे. कारण की आपल्याला झोपायला रूम आहे, व्यवस्थित राहण्यासाठी घर आहे म्हणजेच छत आहे. काही लोकांना ते देखील मिळत नाही. त्यामुळे आपल्याकडे जे जे काही आहे त्याला थँक्यू म्हणण्याची गरज आहे. आणि अशा प्रकारचे डेली आपण 10 ग्रॅटिट्यूड लिहावे. तर ग्रॅटिट्यूड लिहिण्याचे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या वेळेस आपण एखाद्या गोष्टीला धन्यवाद व्यक्त करतो ती गोष्ट आपल्या लाईफमध्ये अबंडन्स म्हणजे भरपूर प्रमाणात येते. त्यामुळे आपण धन्यवाद व्यक्त करणं गरजेचं आहे. आणि आपण ह्या थँक्यू बोलल्याने आपण युनिवर्समध्ये ह्या व्हायब्रेशन सोडत आहोत की हे युनिवर्स मी अबंडन्स स्वीकारण्यासाठी तयार आहे.
त्यामुळे माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही रोज 10 गोष्टींचा धन्यवाद द्या, 10 गोष्टींना थँक्यू बोला.